खेळत होते एक दिवस आधी आणि आज खास तालुक्याच्या स्पर्धेसाठी वापस आले सामना खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये माळीनगर माळशिरसचा ब्रँड द केपी कृष्णा पवार. ओव्हर टू अभिजित राऊत सर. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचला इकडे पुन्हा एकदा सुरुवात होतीये. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आपलं मनपूर्वक स्वागत. डेप्युटी सरपंच बापूदादा मुंगसकर, आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते सोमा पाटलांचा पुरस्कार आपण वितरित करतोय. सोमा भैस आणि बापूदादा मुंगसकर. निश्चितच चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा. मित्रांनो, यापूर्वी DG पॅन्थर संघ जरी पराभूत झाला असेल मित्रांनो, परंतु मोनीश पाटीलच्या खेळीने क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. आणि नुसतं क्रिकेट रसिकांची मनं जिंकली नाही तर नेवरे गावचं नाव आज माळशिरस नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेला ठेवलंय. दुसरी मॅच इकडे सुरुवात होती आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. 5,000 रुपयांचा पुरस्कार मोनीश पाटलांना दिला जातोय. ओ कमालीचा बॉल इकडे पाहायला मिळतोय. मोठी मॅच आहे. 4थ्या क्रमांकाचा क्वार्टर फायनलचा सामना आहे. मैदानावरती आपण पाहतोय इकडे निश्चितच 2 तगड्या फौजा मैदानाच्या आतमध्ये उभा आहेत. आयकॉन विरुद्ध आयकॉन आहे. एका बाजूने जय बनकर, एका बाजूने कृष्णा पवार. माळशिरस तालुक्यातील दोन्ही प्रतिभावान खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे उभा आहेत. निश्चितच आपण पाहतोय यापूर्वीचा सामना म्हणजे मी तर म्हणेल फायनल पूर्वीची फायनल, मिनी फायनल ज्याला म्हणूयात. खरं तर तिसरा क्वार्टर फायनलचा सामना पैसा वसूल प्रेक्षकांनी बघितला. क्रीडा रसिकांनी खरं तर इकडे या मॅचमध्ये भरपूर आनंद घेतलेला आहे. मित्रांनो, यासाठी आमदार प्रीमियर लीगचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय. दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच इथून पुढे देखील पाहायचंय मैदानावरती. यावेळेचा बॉल खूप चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालाय. आप्पा पातळे यांना विनंती आहे, आपण माईकशी कॉन्टॅक्ट करायचंय. आप्पा पातळे, तुमच्यासाठी थोडंसं आगळं वेगळं गिफ्ट या ठिकाणी आलंय. ते गिफ्ट आपण घेऊन जायचंय. महत्त्वाची मॅच आणि इकडे आमदार साहेबांचे बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. यावेळेचा बॉल डीप लॉंग ऑन, सीमारेषा चेंडू जाईल आरपार. खणखणीत चौकार. जबरदस्त सामना आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पुणे कॅम्प परिसरातील वासिक शेख जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वेळापूर माळशिरस तालुक्याचं मैदान. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहू शकताय. एक ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 16 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. मित्रांनो, बॅटिंगसाठी आता मात्र एकापेक्षा एक भारी असंच म्हणावं लागेल, कारण मैदानाच्या आतमध्ये येतोय पुणे परिसरातील, पुणे कॅम्प मधील हा खेळाडू आहे. मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने वासिक शेख तर मित्रांनो एका बाजूने साताऱ्याचा कंदी पेढा. मित्रांनो, साताऱ्याचा कंदी पेढा जितका फेमस आहे मित्रांनो, त्यापेक्षाही खरं तर साताऱ्याचा हा खेळाडू भूषण गोळे
मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. नामांकित खेळाडू भूषण गोळे विरुद्ध वासिक शेख. नक्कीच बेस्ट विरुद्ध बेस्ट. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट आली आहे मित्रांनो. आयकॉनने घेतली आयकॉनची विकेट आणि भूषण गोळेने ज्या खेळाडूला बाद केलंय मित्रांनो, तो खेळाडू साधा सुद्धा खेळाडू नव्हता मित्रांनो. ज्याने नुकताच पुण्यामध्ये संपन्न झालेला आझादी चषक या स्पर्धेमध्ये 36 चेंडूमध्ये 128 धावा ठोकण्याचा कारनामा केला होता. वासिकला इकडे शून्यावरती बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलेत. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी आहे. भूषण गोळे आयकॉन विरुद्ध आयकॉन. संघर्ष मोठा आहे. आमदार चषकाचं दमदार नियोजन जे आपल्याला पाहायला मिळालंय. काय कमाल 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 पाहायला मिळाली आहे. आज मात्र ही स्पर्धा तुम्हाला स्वस्त बसू देणार नाहीये, कारण ही स्पर्धा जर पाहिलं विनामूल्य जरी असली बघायला तरी मात्र तुम्हाला आता खिशाला ताण देणार आहे. कारण इथं आलात, खेळाडूंचा चांगला खेळ बघितला की तुम्हाला पारितोषिके द्यावीशी वाटणार आहेत. नवीन फलंदाज इकडे दाखल झालेत. जसे मैदानाच्या आतमध्ये आलेत तसं आक्रमक पवित्रा धारण करण्याचा प्रयत्न आहे. एक आयकॉन बाद झालाय मित्रांनो, परंतु घरच्या मैदानावरती इकडे खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कृष्णा पवार तर मॅचचा देखील आनंद घेत आहेत. बारामतीच्या थेट बारामती नगरीतून आमचे अक्षयदादा मोकाशी, कटफळ नगरीचे सरपंच, आपलंही मनपूर्वक स्वागत. विनोद चव्हाण आणि युवराजजी चव्हाण मौदगाव या ठिकाणून मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. यावेळेचा बॉल आक्रमक पवित्रा इकडे घेतलाय. डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल चाललाय वेगात. थेट सुपर चिकनच्या फ्लेक्स वरती जाऊन चेंडू आदळलाय आणि या बॉल वरती आलाय. सडक पे कडक बेधडक चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला. यापूर्वीच्या मॅच मध्ये आप्पा यांनी काय करामत केली आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच आप्पांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्यांना दिला धप्पा. म्हणूनच म्हणतात आप्पांचा विषय लय हार्ड आहे आणि आप्पांकडे आहे क्रेडिटचं कार्ड, त्यामुळे आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पाने काय गोलंदाजी केली. यापूर्वीच्या मॅच मध्ये आप्पा खूप भाऊ खाऊन गेलाय. महत्वाची मॅच आपल्याला इकडे पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटची चर्चा माळशिरस तालुक्यामध्ये रंगताना पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त खेळ. याही वेळेचा बॉल कमालीचा बॉल होता. बॉल जसा आलाय भूषणकडून तसा मात्र खाली राहिलेला आहे. भूषण गोळे खरं तर लेदर क्रिकेटसाठी ओळखला जाणारा खेळाडू होता, परंतु आज त्याने टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपलं नाव कमवलं. मित्रांनो, नुकतीच सातारा जिल्ह्यासाठी झालेली SDPL सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग काय जबरदस्त आयोजन केलं होतं भूषण सरांनी. खरं तर कौतुक करावं लागेल. खूप चांगलं नियोजन. याही वेळेचा बॉल इकडे इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. वन बाउंडची घोषणा देखील मैदानावरती केली जातीये. भूषण गोळे विरुद्ध कृष्णा पवार असाच काहीसा सामना तुम्हाला इकडे बघायला मिळेल. आमचे धनंजय शिवपूजे साहेब देखील उपस्थित झालेत. कापड व्यवसायामधलं एक मोठं नाव, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. धनंजय सर, वेलकम. यावेळेचा बॉल कमालीचा बॉल इकडे राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. धावफलकावरती 21 धावा. भूषण गोळेचा जर विचार केला या षटकाचा तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाचा गडी बाद केलाय. भूषण गोळेचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी आहे. अगदी आयकॉनचं हे षटक खूप भाऊ खाऊन गेले मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. आता जी काही जबाबदारी आली
ती या मॅचची सर्वस्व मात्र आहे जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये कृष्णा पवारवरती. कृष्णावरती जबाबदारी मोठी आहे. KP स्पोर्ट शॉपीचे मालक आहेत. नुकतीच अकलूज नगरीमध्ये नवीन व्यवसायाची सुरुवात जी कृष्णा सरांनी केली आहे, आता या मॅचची जबाबदारी त्यांच्यावरती आहे. आज मैदानावरती आकर्षक असं स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रेक्षक जागा मिळेल तिथून मॅच बघतायत. कुणी बंगल्यावर उभा राहून मॅच बघताय, तर कुणी अगदी जर पाहिलं आपण ब्रिजवरून देखील मॅचचा आनंद घेत आहेत. हायवेवरून जाणारे देखील गाड्या आता थांबायला लागल्यात, कारण ही क्रिकेटच्या स्पर्धेने मात्र सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यावेळेस देखील चांगला बॉल KPंना देखील मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय. जय बनकर याही नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळतीये. जय बनकरने देखील खूप चांगली गोलंदाजी करतायत. 21 धावा आहेत. लकी ड्रॉ देखील ऑन आहे. मित्रांनो, ज्यांना लकी ड्रॉची कुपन खरेदी करायची आहेत त्यांनी मात्र इकडे या. 100 रुपयांमध्ये इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी आहे आपल्याला आज. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आहे. मुख्य पंचांनी इकडे दंडित केलेला आहे. व्हाईट बॉलची घोषणा आहे. 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांची मदत फिल्डिंग टीम व्हाईटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज इकडे केलंय, परंतु पाहायचं इकडे चॅलेंज किती वेळ टिकतंय. डीजेवाले एकदा साऊंड चेक घ्यायचा असला तर लगेच घ्या. निर्णय आलाय. इट्स अ व्हाईट बॉलचा डिसिजन इकडे आलाय आणि फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इकडे लॉस होताना पाहायला मिळालाय. खूप चांगलं नियोजन. tenniscricket.in च्या माध्यमातून असंख्य प्रेक्षक आमच्या समोर जोडलेले आहेत. तमाम प्रेक्षक राजांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत ही मॅच पोहोचवण्याचं काम करतायत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. चेंडू जसा येतोय तसा मात्र शरीरावरती आदळला आहे. चांगली गोलंदाजी. आयकॉन दोनही लोकल आयकॉन आहेत मित्रांनो, कारण कृष्णा पवार देखील माळीनगरचे आहेत, तर जय बनकर अकलूज परिसरातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय बनकर याही नावाची संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चा का आहे ना मित्रांनो. इकडे दाखवतायत फटका तर फसलाय संधी. आणि इकडे मित्रांनो काय घडलंय, देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. अगदी ज्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय ना मित्रांनो, तो खेळाडू साधा सुद्धा मामूली खेळाडू नाहीये. कृष्णा पवारचा झेल सोडणं म्हणजे साक्षात यमाच्या घरात डोकवल्यासारखं आहे. ज्या कृष्णा पवारचा तुम्ही झेल सोडलाय ना, याच खेळाडूने अनेक मैदानावरती धुमाकूळ घातलेला आहे. ISPL स्टार, सोलापूर जिल्ह्यातील नामांकित खेळाडू, मॅन फ्रॉम माळीनगरचा कृष्णा. मित्रांनो, कृष्णाचा झेल सोडणं म्हणजे आपलाच पाय कुऱ्हाडीवरती मारण्या इतकं चुकी तुम्ही मैदानावरती केली आहे. यावेळेचा बॉल खूप चांगला आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. 23 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस कृष्णा पवार 9 चेंडू 17 वरती खेळतायत. तर सोबत देखील जर पाहिलं आपण चांगदेवजी चव्हाण यांना आपण इकडे बॅटिंग करताना पाहतोय. संघाचा आयकॉन 0 वरती बाद जरी झालाय ना, परंतु वासिक शेख तुम्हाला गोलंदाजीमध्ये नक्कीच किमया दाखवेल. पुन्हा एकदा हा बॉल उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन खेळण्यासाठीचा प्रयत्न. DK सिनेमॅटिक आपण इकडे कॉन्टॅक्ट करायचंय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2.5चा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. इथून पुढे देखील पाहायचंय. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. क्षणाला खरं तर इकडे रंगत बदलताना पाहायला मिळते. क्रिकेटची दुनिया आहे.
हो, यावेळेस उजव्या यष्टीच्या फार बाहेरचा चेंडू आहे. इट्स अ व्हाईट बॉल. 25 धावा धावफलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय 52 पर्यंतचा. परंतु मित्रांनो, कृष्णा पवार मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हा प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला क्षणात बदलताना पाहायला मिळेल, कारण कृष्णा पवारमध्ये क्षमता मोठी आहे. मोठ्या तालमीचा मोठा वस्ताद आहे कृष्णा. आणि मित्रांनो, कॅच अगोदरच्या बॉलवरती सोडला आणि त्यावरती झालेली जखम, आणि या षटकाराने मात्र आता मीठ चोळण्याचं काम केलंय. कृष्णा पवारचा झेल सोडणं संघाला महागामध्ये पडेल. कृष्णाच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि धाव फलकावरती 31 धावा आहेत. 31 धावा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. थोडंसं स्पीडअप. मजबूत बांधकामासाठी विश्वासाचा मजबूत आधार. तुमचा प्रोजेक्ट छोटा असो किंवा मोठा, बांधकामाची खरी ताकद असते ती उत्तम दर्जाच्या कॉन्क्रीटमध्ये. म्हणूनच विश्वासाचं नाव राजे घाडगे इन्फ्राटेक अँड यशराज RMC. आधुनिक तंत्रज्ञान, उच्च दर्जाची गुणवत्ता आणि वेळेवर सेवा यांचा परिपूर्ण संगम. तुमच्या प्रत्येक प्रकल्पासाठी मिळवा उत्तम दर्जाचे रेडीमिक्स कॉन्क्रीट RMC. रेजिडेन्शियल प्रोजेक्ट्स असोत, कमर्शियल प्रोजेक्ट्स असोत, रोड्स अँड इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असोत, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स असोत किंवा मोठे बांधकाम प्रकल्प, प्रत्येक कामासाठी विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण. आपल्या गावचा ब्रँड आपणच पुढे नेऊया. आपल्या मातीतून उभा राहिलेला, आपल्या गावातील मेहनतीवर विश्वास ठेवणारा ब्रँड म्हणजे ईश्वरी मिल्क अँड ॲग्रो. इकडे सज्ज होतील गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत 32 धावा धावफलकावरती आहे. कृष्णा पवार 10 चेंडू आणि 23 बनवल्यात. कृष्णाने आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 23 केल्यात. ज्या कृष्णाला जीवनदान दिलं ना मित्रांनो, खरं तर त्याच्याकडून षटकार देखील आलेला आहे. त्यामुळे खरं तर रंगत देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्या ज्या मैदानावरती कृष्णाला जीवनदान मिळालं ना, तिकडे कृष्णाने मात्र मैदानाच्या आतमध्ये धो 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 रनांचा पाऊस केलाय. इकडे देखील पाहायचं आहे कृष्णा काय करणार. शांत संयमी खेळी देखील त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे कृष्णा पवार प्रचंड दबाव आणि इकडे पंचांनी पुन्हा एकदा इशारा समोर आणलाय. इट्स अ नो बॉल. नो चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमधील सुवर्ण संधी पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट समोर कृष्णा, आणि यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा कॉल इकडे आलाय. प्रचंड दबाव आणि दबाव आपल्याला इकडे पाहायला मिळालाय. वेळापूर नगरीमध्ये आपण पाहतोय प्रथमच आयकॉन इकडे आपल्याला पाहायला मिळाले प्रीमियर लीग मध्ये. खरं तर दादा तुपेंचं कौतुक करावं लागेल. खरं तर तालुक्याच्या मुलांबरोबर क्रिकेट सातत्याने तुम्ही खेळता, परंतु आज थोडासा वेगळा प्रयोग केलाय. प्लेयरसाठी सूचना आहेत, तुम्ही बाउंड्री लाईनच्या मागे सारखा. तांदूळवाडीचे सगळे खेळाडू तुम्ही पाठीमागे सारखा.
तुम्ही अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ बसलेले आहात, प्लीज थोडंसं पाठीमागे सरका. पाठीमागे बसले तर मॅच सुरू होईल, अन्यथा मॅच सुरू होणार नाहीये. ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक सामना बघतायत. अगदी जर पाहिलं ऑफलाईन देखील प्रत्यक्षात मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी. फ्री हिटचा इशारा पुन्हा एकदा इकडे बाळू सरांचा पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल बॅटच्या पुढ्यात आणि कृष्णा कळवतायत. यावेळेस कमालीचा बॉल भाई साहब एक गेंद नहीं थी, आग का गोला था. रफ्तार किंग काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. मंगेश देशमुखचं विशेष कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. 40 धावा धावफलकावरती ज्या कृष्णाचा तुम्ही झेल सोडलाय ना मित्रांनो, त्याच कृष्णाने त्यानंतर 2 बिग हिट केलेत. कृष्णा आणि फक्त कृष्णाचं नाव मैदानाच्या आतमध्ये चर्चेत राहिलंय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आपल्याला ज्यांनी आज टी शर्ट या ठिकाणी स्पॉन्सर केले, दादनभाई शेख आपलंही मनपूर्वक धन्यवाद. मंगेश बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुन्हा एकदा पुन्हा एकदा जोरदार आक्रमण आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 52 धावा आणि फक्त धावा. मित्रांनो, 8वा यापूर्वी कृष्णाचा कॅच जर पकडला असता तर मैदानावरती काय झालं असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आहे आणि क्रिकेटमध्ये जर तर शिवाय क्रिकेटचं पानही हलत नाही. मैदानावरती जर पाहिलं आपण निश्चितच मंगेश सरांचा देखील खरपूस समाचार घेतलाय. 16 चेंडूमध्ये 41 धावा आत्तापर्यंत जमवलेल्या आहेत.
ओ याही वेळेस संधी संधी निर्माण झाली आहे. नो डाऊट स्वतः मंगेश सुपर कॅच, बिग विकेट डाऊन. मैदानाच्या आतमध्ये विकेट देखील आली आहे. बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतील. आनंद बोडरे यांना आपण पाहतोय. खरं तर सारंग शेळके यांनी देखील मंगेश देशमुख सरांना मात्र खूप चांगली ताकद दिली होती. आणि निश्चितच आपण बघा इकडे बेस विरुद्ध बेसचा संघर्ष आहे. मंगेश देशमुखने देखील दाखवून दिलंय मी देखील कमी नाही आहे, मी देखील मोठ्या तालमीचा मोठा वस्ताद आहे. आणि आज मंगेश देशमुखने इकडे कृष्णाला देखील मी थोडं पाठीमागे सारखा. निळ्या शर्टवाले माळखांबी कल्याण सर. अन्यथा यावेळेस देखील चांगला स्ट्रोक इकडे पाहायला मिळालाय. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. सनसनीत चौकार मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतोय. थँक्यू. 59 धावा क्रिकेट क्लब. अजूनही सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4.4 धावफलकावरती 59 धावा जमवल्यात. फलंदाज इकडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मैदानाच्या दिशेने. एका बाजूने जर पाहिलं आपण आनंद आहे, तर एका बाजूने चांगदेवजी चव्हाण यांना आपण इकडे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
डीजे ऑपरेटर आपण एकदा माईकशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि मग डीजे चालू करायचा आहे. 59 धावा फलकावरती आहे. हो पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता. शाळकरी मुलं मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. 59 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. निश्चितच चांगला खेळ इकडे मैदानाच्या आतमध्ये रंगला आहे. यावेळेस देखील जर पाहिलं आपण 59 धावा मैदानाच्या आतमध्ये नोंदवलेल्या आहेत. कृष्णा बाद झालाय, वासिकही बाद झालाय, त्यामुळे संघाच्या लोकल खेळाडूंवरती थोडासा दबाव देखील क्रिएट झालाय. परंतु इथून पुढे न थकता इकडे लढावं लागेल. डेंजर झोनमध्ये इकडे पाहायला मिळत आहेत. साठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. डीजे ऑपरेटर आपण एकदा आयोजकांशी संपर्क साधून जायचंय. 60 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. डीजे ऑपरेटर आपल्याला विनंती आहे, आपण एकदा आयोजकांशी कॉन्टॅक्ट करून मग डीजे चालू करायचा आहे. मैदानाच्या दिशेने चपळ चित्ता रेस लागली आहे का काय? आणि मला वाटतं हे शॉन पथक. प्रेक्षकांना एक सूचना आहे, बसताना आपण बाउंड्री लाईनच्या 5 फूट पाठीमागे बसायचं आहे, कारण सामने अतिशय रोमांचक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फ्लेगच्या पुढे कुठलाही प्रेक्षक बसणार नाही याची आपण नोंद घ्या. यावेळेचा बॉल फटका उंच आकाशात. पुन्हा एकदा विकेटचं पतन.
अंजली अँड राजवीर 11चा हा पैलवान मैदानाच्या आतमध्ये आहे आणि पहिलवानी टोला विक्रमच्या बॅट मधून आलेला आहे. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅटने फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक तर आली आहे, दुसरीचा प्रयास. धावबाची संधी. दोन तर आल्यात. पुन्हा तिसरीचे प्रयत्न आणि पाहायचंय पुन्हा चौथ्या धावेसाठी प्रयत्न केलाय परंतु इकडे फलंदाज धावबाद. फलंदाज धावबाद होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तीन धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. चौथ्या धावेसाठी इकडे फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ व्हाईट बॉलची घोषणा. पुन्हा धावबायची संधी आणि यावेळेस पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये क्रॉस झालाय का नाहीये. चा कॉल येतोय तिसऱ्या पंचांचा. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 76 धावा बनवल्यात, 77 धावा करायच्यात. निश्चितच चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. PK BR आंबेडकर चषकाचे आयोजक प्रशांत खरात हेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. निश्चितच आमच्या समवेत इनिंग ब्रेकमध्ये जॉईन होत आहेत इकडे रणजित सर. खरं तर हा माळशिरसचा आवाज आणि खरं तर माळशिरस तालुक्याचा आवाज आहे. मागील 6 दिवसापासून खरं तर आपण रणजित सर मॅच बघितल्यात. आज या
कार्यसम्राट आमदार आहेत, या भागाचे नेते आहेत. तुम्ही बघा, खरं तर नेते अनेक होतात, परंतु हे नेतृत्व खूप संघर्षातून घडलेलं आहे. आणि आज उत्तमरावजी जानकर साहेबांनी तरुण मुलांसाठी ही क्रिकेटची स्पर्धा ठेवली आहे. एकंदरीत काय बोलताल आमदार साहेबांसाठी? धन्यवाद. या ठिकाणी माळशिरस तालुक्याचे आमदार, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 7 दिवस झालं अतिशय सुंदर अशी ही आमदार प्रीमियर लीग हे दुसरं वर्ष आहे. आणि अनेक नावाजलेले खेळाडू याच्यामध्ये वेळापूरकरांना पाहण्यासाठी मिळाले. आज वेळापूरकरांसाठी खरं तर दादा तुपेंनी एक नामी संधी निर्माण करून दिलेली आहे की ज्यावेळेस गटाचे सामने पार पडले त्याच्यानंतर प्रत्येक टीममध्ये एक आयकॉन, आणि ते पण आयकॉन आंतरराष्ट्रीय दर्जाचे या ठिकाणी आम्हाला पाहण्यासाठी मिळाले. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच पद्धतीनं चांगल्या दर्जाचे हे सामने पुढेही पाहण्यात येतील. खूप सुंदर नियोजन आयोजन वेळापूरकरांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आणि याचा मुख्य आयोजक दादा तुपे हा कायम याच्यामध्ये सकारात्मक रीतीनं भाग घेत असतो. आणि म्हणूनच एवढं सुंदर हे मैदान आणि खऱ्या अर्थानं एवढं प्रोफेशनली दर्जाचं समालोचन असेल, लाईव्हचं सगळं असेल, हे सगळं पाहिल्याच्या नंतर एक ज्या स्पर्धा आम्हाला या ठिकाणी आयोजित आम्ही केल्या याचं खूप सारं समाधान आम्हाला आहे. आणि म्हणूनच चांगले आता या टीममध्ये आताच या फिल्डिंगच्या टीममध्ये भूषणदादा आहेत गोळे सातारचे, आणि आता ज्यांनी बॅटिंग केली मग आमचे कृष्णा पवार असतील, त्यांच्या टीममधले आयकॉन असतील. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आणि निश्चितपणे वेळापूरकरांसाठी ही पर्वणी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून वेळापूरच्या सर्व प्रेक्षकांनी एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सगळ्यांना विनंती आहे, आपण जोरदार टाळ्या वाजवून समर्थन द्यायचं आहे. आणि या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे, पाण्याची सोय या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय खेळाडूंसाठी करायची आहे. या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे, उन्हामध्ये सामने आज पार पडतायत. वरुण राजानं तर काय हजेरी लावलेले नाही. खरं तर पावसाळ्यामध्ये जर या ग्राउंडवरती गवत आलं असतं तर अजून तुम्हाला सुंदर मागच्या वर्षीसारखं मैदान हे दिसलं असतं. आणि म्हणूनच या ज्या स्पर्धा दादा तुपे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आयोजित केलेल्या आहेत याच्यामध्ये खूप सारा सिंहाचा वाटा वेळापूरमध्ये जे जे क्रिकेट खेळतात त्या सर्वांचा आहे. आणि म्हणून त्या सर्वांनाही मी शुभेच्छा देतो. अशा स्पर्धा आपण वेळापूरकरांसाठी भरवा. वेळापूरचं नाव फक्त माळशिरस तालुक्यामध्ये नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जिथं जिथं हे लाईव्हचं प्रक्षेपण जात आहे या लाईव्हच्या माध्यमातून, अगदी सौदी अरेबिया असेल, अमेरिका असेल, तिथून सुद्धा प्रेक्षक ही मॅच पाहतायत मराठी. आणि म्हणून ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आज खरं तर हे क्वार्टर फायनल असेल, याच्यानंतर सेमीफायनलची मॅच आणि फायनलच्या मॅचला तुम्ही गर्दी बघसालच. वेळापूरकरांनी कायम क्रिकेटवरती प्रेम केलेलं आहे आणि हे पालखीचं मैदान आहे. या पालखीच्या मैदानावरती अगदी पेप्सीचे मॅचेस असतील, टेनिसचं क्रिकेट असेल, लेदर बॉल असेल, अनेक नावाजलेले खेळाडू या मैदानावरून खेळून गेलेले आहेत. आणि वेळापूरमध्ये ती क्षमता आहे, फक्त क्रिकेटच नाही तर सर्व गुण संपन्न सर्व तऱ्हेचे खेळाडू, अगदी जलतरणपटू असतील, खो खो असेल, कबड्डी असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू हे सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले आहेत आणि इथून पुढेही घडतील. कारण साहेबांचा दृष्टिकोन तोच आहे. आणि म्हणूनच साहेबांच्या माध्यमातून या पालखी मैदानावरती अगदी 12.5 लाखाचं विकासाचं काम आपण बघत आहात. हे हायमार्ट्सचे जे 6 दिवे आहेत ते सन्माननीय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून बसलेले आहेत आणि ते कंपल्सरी बसलेले आहेत. इथून पुढे या मैदानावरती असाच उजेड या मैदानामध्ये राहणार आहे आणि म्हणून ही आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे. अगदी आपल्यासारखा व्यक्ती 8 दिवस या वेळापूरमध्ये राहतो आणि या वेळापूरमध्ये ऐतिहासिक अशी ही नगरी आहे. अनेक जुनी अगदी यादवकालीन मंदिर आहेत आणि वेळापूरचं नाव हे जगामध्ये प्रसिद्ध आहे. आणि म्हणूनच आज वेळापूरसाठी खूप सुंदर अशा पद्धतीच्या मॅचेस
सुरू आहेत. धन्यवाद सर. निश्चितच धन्यवाद रणजित सर. अतिशय सुंदर असा हा क्रिकेटचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतोय. माळशिरस तालुक्याचं क्रिकेट जे सातत्याने चर्चेत राहिलंय, आज पुन्हा एकदा तेच क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चर्चेत राहिलेलं पाहायला मिळतंय. वेळापूरचं मैदान ओळखलं जातं ते खास क्रिकेटसाठी, खो खोसाठी देखील राष्ट्रीय खेळाडू देणारं हे गाव आहे. महाराष्ट्र रामजी कश्यप आंतरराष्ट्रीय खेळाडू याच मैदानाने दिलाय आणि अगदी जलतरणपटू सुयश जाधव याच परिसराने दिलेला खेळाडू आहे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळलेला खेळाडू आहे. अनेक पदकं खरं तर आपल्या भारत देशासाठी ज्यांनी आणले. आणि नुसते वेळापूरमध्ये खेळाडूच प्रसिद्ध नाही तर वेळापूरच्या पोलीस भरतीच्या अकॅडमी देखील फार चर्चेत आहेत. इकडे अनेक तरुण तरुणी खरं तर अकॅडमीचा सराव करण्यासाठी इकडे येतात, चांगलं शिक्षण घेतात, उंच गगनभरारी घेतात. आज काही PSI आपल्याला बघायला मिळत आहेत, काही STI देखील पाहायला मिळत आहेत. स्पर्धा परीक्षांचं योग आहे. तुम्हाला जर टिकायचं असेल तर वेळापूरसारख्या अकॅडमीकडे आपण जॉईन व्हा आणि एक चांगलं यश प्राप्त करण्याची संधी आहे. वातावरणामध्ये शुद्धता आहे. तुम्ही बघा, विशेष बाब आहे, वेळापूरचं वातावरण क्लीन आणि क्लिअर आहे. इथं कुठलंही जास्त पोल्युशन आपल्याला बघायला मिळत नाही. हालाकी बट एक हायवे गेलेला आहे, तेवढं पोल्युशन वाहनांचं होतं आहे, बाकी कुठलंही पोल्युशन नाही आहे. त्यामुळे इथालचं वातावरण अगदी क्लिअर आहे. क्लिअर आणि क्वालिटीचा खेळ खरं तर इकडे वेळापूरकरांना नेहमीच आवडला आहे आणि आज तोच क्रिकेटचा खेळ इकडे मैदानावरती रंगला आहे. 36 चेंडू 77चा सामना. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आलटी पलटी आणि बॉलने मारली कल्टी. वासिकच्या पहिल्याच बॉल वरती इकडे जय बनकरच्या बॅटमधून खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सलामीला आलेले दोन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने मंगेश देशमुख तर एका बाजूने जय बनकर. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 35 बॉल 73 करायच्यात. मॅच इकडे ऑन आहे. ओ यावेळेस देखील बॅटला अगदी स्पर्श करत हा चेंडूने दिशा बदलली होती. डॉट बॉल इकडे पाहायला मिळत आहे. उंच पुरा खेळाडू पुणे कॅम्प परिसरातील वासिक शेख. सध्या जर पाहिलं पुणे टेनिस क्रिकेटमध्ये महाराष्ट्रामध्ये पुण्यातून येणारे अनेक खेळाडू आहेत, परंतु हा पुण्याचा वासिक सातत्याने चर्चेत राहिलाय कायम. ओ पुन्हा एकदा हा बॉल, बॅटची कडा. क्षेत्ररक्षकाचे शेवटपर्यंतचे प्रयत्न आहेत. नक्कीच ऑन फील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. ओव्हर स्टेप्ससाठी इकडे नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. क्षेत्ररक्षकाचा थोडासा गाफीलपणा आपल्याला इकडे पाहायला मिळाला. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळाला आहे. खूप चांगलं क्रिकेट इकडे आज वेळापूर नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्वार्टर फायनल क्रमांक 4चा खेळ. फेअर डिलिव्हरीचा कॉल इकडे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. वासिक आहेत मैदानाच्या आतमध्ये. काय करामत करणार, क्षमता आहे या खेळाडूमध्ये मॅच फिरवण्याची. यावेळेस देखील कव्हरमध्ये खेळलेला फटका आहे. डॉट 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 बॉल. वासिक शेखचं षटक निर्णायक राहील मित्रांनो. 8 धावा धावफलकावरती आहेत. 2 वाघांची पडली इथे गाठ पडली ठका आणि कोण कुणाची लावणार वाट पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला आहे. चेंडू सुसाट चाललाय बाउंड्री लाईनच्या आरपार. केलाय पलटवार. नक्कीच आप्पा नक्कीच टू व्हीलर गाडीची चावी जर कुणाला सापडली तर ती आणून द्यायची आहे. पल्सर गाडीची चावी जर सापडली तर आपण आणून द्यायची आहे.
यावेळेचा बॉल वेगात हाताळलाय, विरुद्ध दिशेला खेळण्याचा प्रयत्न आहे. जय बनकरने नॉट आउट सामना जिंकून दिला, तर संघ मालकांच्या वतीने 3000 रुपयांचा पुरस्कार. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये इकडे संपलंय. धावफलकावरती 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिंकण्याचं समीकरण पुन्हा एकदा आमचे गुणलेखक मित्र समोर आणतील. 30 चेंडू आणि 65 करायच्यात. वासिक शेखचं एक षटक मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालंय, त्यामुळे इथून पुढची 5 षटकं मैदानाच्या आतमध्ये बघायचंय कशा प्रकारे कामगिरी होतीये. यावेळेस गोलंदाजीसाठी मात्र निमगाव मगरचा सुपरस्टार, निमगाव मगरचा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथून पुढे गोलंदाजी मार्कवरती आनंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आनंद बोडरे यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा व्हाईट बॉलची घोषणा आहे. उजवीष्टीच्या फार बाहेरचा बॉल पुन्हा एकदा पाहायचं. इकडे नक्कीच व्हाईट बॉलची घोषणा झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आमदार प्रीमियर लीग नक्कीच इथून पुढे देखील पाहायचंय. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका आहे. माती कापत बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. चौकार मैदानाच्या आतमध्ये इकडे प्राप्त होताना पाहायला मिळालाय. मंगेश देखील कमी नाहीये. मी देखील या मैदानाचा बेताज बादशाह आहे. मंगेशने देखील चांगली सुरुवात केली आहे. 17 धाबा धावफलकावरती आनंदवरती देखील आक्रमण होत आहे. पुन्हा एकदा खूप चांगला बॉल, परंतु इकडे तिसऱ्या पंचांची मदत बॅटिंग टीमने घेतली आहे. तिसऱ्या पंचांची मदत. नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत इकडे घेतली गेली आहे. तिसरे पंच शहानिशा करतील. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इकडे आपल्याला पाहायला मिळाला आहे. आमदार प्रीमियर लीग आपण पाहत आहोत जी स्पर्धा. तिसऱ्या पंचांचा डिसिजन, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इकडे लॉस होताना पाहायला मिळाला आहे. यावेळेस देखील कमालीचा बॉल मंगेशला देखील मैदानाच्या आतमध्ये स्तब्ध उभं केलंय. मित्रांनो, हे आहे क्रिकेट. हे आहे माळशिरस तालुक्याचं क्रिकेट. हे आहे वेळापूरचं क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. 17 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेट बरोबरीत प्रेक्षकांना देखील आनंद देणारी गोष्ट आहे आज. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खूप चांगला स्ट्रोक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल आली आहे. सफळ चित्त आपल्याला तिकडे पाहायला मिळालेत. फिल्डिंगसाठी शिवम मदने. 18 धाबा धावफलकावरती. लाखो दिलो की धडकन. देश विदेशामध्ये ज्याची चर्चा आहे. विराट कोहली फॅन्स फॉलोअर्स खुश झाले असतील, कारण धावफलकावरती 18 धावा आहेत. जाईल तिकडे खेळाडूची हवा आहे, कारण या खेळाडूने भारत देशासाठी कामगिरी केलीच तितकी दमदार. आज फक्त भारत देशामध्ये नाही तर भारत देशाच्या बाहेर देखील या खेळाडूचा फॅन्स फॉलोअर्स मोठा आहे. विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावफलकावरती 18. याही वेळेचा बॉल. तिसऱ्या पंचांची पुन्हा मदत घेतली आहे. ऑनफिल्ड पंचांनी रिटर्न क्रीज इकडे चेक केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बाळू सरांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. ऑनफिल्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. रिटर्न क्रीज साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. आज दादा तुपेंनी घेतलेली मेहनत कुठेतरी मात्र फळाला येताना आपल्याला पाहायला मिळते. कारण तुम्ही बघा, आता क्वार्टर फायनलचा 4था सामना आहे.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि गर्दी फायनल सारखी गर्दी भर कडक उन्हात. व्हाईट बॉल रिटर्न क्रीजसाठी घेतला होता. बाळू सर, फिल्डिंग टीम रिव्ह्यू वाईटसाठी पुन्हा एकदा मदत घेतली आहे आणि पुन्हा इकडे वाईट चेक केला जातोय. नक्कीच इकडे पुन्हा एकदा शहानिशा केली जाते. फिल्डिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केला आहे. बेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ सिस्टीमचा वापर आहे. 5 HD कॅमेऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धेचं प्रक्षेपण इकडे केलं जातं आहे. त्यामुळे देखील पाहायचं आहे मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी होती आहे. इथून पुढे देखील शहानिशा आपण करतोय वाईट आहे किंवा नाही आहे. यावेळेस फिल्डिंग टीमने तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय मित्रांनो. कृष्णा पवार सरांचा अनुभव बघा इकडे मित्रांनो किती कामाला आलाय. अनुभव माणसाचा सगळ्यात मोठा गुरु आहे. अनुभव खूप महत्वाचा आहे. यावेळेस फटका तर फसलाय, उंची मिळाली आहे, परंतु इकडे पाहायचंय कॅच पकडण्याचा प्रयत्न फसलेला आहे. चेंडू देखील सीमारेषेच्या आतमध्ये थांबवताना पाहायला मिळालेत. संधी निर्माण झाली होती, परंतु तिकडे खेळाडू पोहोचू शकलेले नाही आहेत. इक्वेशन देखील बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक 24 धावा करायच्यात 57. 24 चेंडू आणि 57 करायच्यात. पुन्हा एकदा इकडे रणनीती आखली जातीये. काय काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. 5:44 वेळ. डीजे ओव्हर संपल्यानंतर गाणं प्ले करीत चला. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा माळीनगरचा सुपरस्टार, माळशिरस तालुक्याला पडलेलं गोड स्वप्न अर्थातच कृष्णा पवार, जो आपल्याला इकडे पाहायला मिळतोय, ज्याने आपल्या परिस्थितीला आपली ताकद बनवली. परिस्थिती समोर शरण न येता खरं तर परिस्थितीला आपली ताकद बनवत कृष्णा पवारने आपल्या नावाची ओळख संबंध देश विदेशामध्ये कमवली. आणि मित्रांनो खूप मोठा स्ट्रगल आहे या खेळाडूचा. खूप संघर्ष करत खरं तर आपल्या नावाची एक वेगळी छाप कृष्णा पवारने निर्माण केली आहे. कृष्णा पवारने स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे. डावाची सगळी सूत्र त्याने हातामध्ये घेतले आणि इथून पुढे लढण्याची भूमिका आहे. 24 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी करायच्या 57 धावा. सामना अजूनही बरोबरीत आहे. कृष्णाचं हे षटक खूप निर्णायक राहील मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा पवार पाहायचंय कशी गोलंदाजी करेल. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिपला गेला झेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साताऱ्याचा खेळाडू, साताऱ्याचा कंदी पेढा जितका मित्रांनो फेमस आहे तितकाच हा खेळाडू देखील जास्त फेमस आहे. भूषण गोळे, ज्याने नुकताच SDPLचा थरार साताऱ्यामध्ये खूप चांगला स्पर्धा इकडे संपन्न केली. आज पुन्हा एकदा खेळण्यासाठी इकडे भूषण समोर आहेत. कृष्णा पवार गोलंदाजी करतायत. कशा प्रकारे कामगिरी होतीये. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूचा सन्मान, स्क्वेअर कटचा फटका. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूरवरून पोहोचलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बेस्ट विरुद्ध बेस्टचा संघर्ष आहे. एका बाजूने कृष्णा पवार आहे, एका बाजूने भूषण गोळे. त्यामुळे मित्रांनो या मॅच मध्ये
नक्कीच मजा पाहायला मिळेल. रंगत रंगत आणि रंगत आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णाच्या समोर भूषण गोळे आहे मित्रांनो. भूषण भारी ठरतायत का कृष्णा भारी ठरतोय हे देखील पाहावं लागेल. उजव्या स्टेजच्या फार बाहेरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची घोषणा आपल्याला पाहायला मिळतीये. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 23 धाबा. प्रत्येक बॉल खूप महत्वाचा आहे. भूषण गोळे पुढे आहेत. कृष्णा प्रचंड दबाव 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 आणि दबाव. मित्रांनो व्हाईट बॉलची घोषणा आली आहे. 50,000 रुपयांचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिंकणाऱ्या संघाला कमीत कमी 50,000 रुपये फिक्स होतील आपल्या नावावरती. त्यामुळे 50,000 रुपयांची ही मॅच आहे. महत्वाची मॅच. पुन्हा एकदा हा बॉल स्क्वेअर कटचा फटका. बॉल वेगात चाललाय बाउंड्री लाईनच्या आर पार. भूषणच्या बॅटमधून आलाय सनसनीत चौकार. चौकारांची उधळण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. भूषणच्या बॅटमधून आलेला चौकार नवसंजीवनी प्राधान्य करून देईल. यावेळेचा बॉल कव्हरमध्ये उडवलाय. संधी निर्माण झाली होती परंतु संधीची झाली चिंधी. सुवर्ण संधीमध्ये रूपांतर झालेलं नाहीये. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. इकडे भूषण यांचा कॅच इकडे टिपण्यासाठीचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इकडे जर पाहिलं इक्वेशन देखील बदललं जाईल. शेवटचे चेंडू शिल्लक. 20 चेंडू आणि 48 करायच्यात मित्रांनो. मॅच संपलेली नाहीये. कृष्णा पवारचे 2 चेंडू निर्णायक राहतील या मॅच मध्ये. कारण समोर आहेत जय बनकर, याच विभागातील अकलूजचा खेळाडू, माळशिरस तालुक्याचा सुपरस्टार. आज लोकलचे दोन्ही खेळाडू आहेत परंतु पाहायचं इकडे कोण कोणावरती भाव खाऊन जाणार आहेत. समोर आहे जय. यावेळेस विरुद्ध दिशेला केलेलं आक्रमण. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव येते. 30 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. कृष्णा पवार विरुद्ध भूषण. चांगला खेळ इकडे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आज आयकॉनची देखील गर्दी आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वी रणजित फराटेला आपण बघितला, त्या अगोदर आयुपला देखील आपण खेळताना बघितला. अगदी वाह, काय चेंडू इकडे हाताळलाय, काय चेंडू हाताळलाय. खूप चांगलं कमबॅक. कमालीचा बॉल. पुन्हा एकदा इकडे एसटी रक्षक हातामध्ये विसवलाय बॉल आणि नक्कीच डॉट बॉल इकडे आलाय. दोन पंच एकत्रित येत आहेत. पाहायचं इकडे आमदार प्रीमियर लीगचा थरार जो आपल्याला इकडे पाहायला मिळतोय. दमदार आयोजन, दमदार नियोजन. नक्कीच चांगलं क्रिकेट आपल्याला इकडे पाहायला मिळतंय. दर्जेदार क्रिकेट इकडे अनुभवायला मिळालंय. आमदार प्रीमियर लीग, कार्यसम्राट आमदार, दमदार आमदार. आज दादा तुपे आणि त्यांचे अनेक सहकारी या स्पर्धेसाठी झटलेले आहेत. त्यामध्ये रजनीशजी बनसोडे, बापूदादा मुंगुसकर, अतुलजी माने, देशमुख साहेब, अभिज्योत खराडे, वैभव बनसोडे, रोहन सरोदे, उदय माने देशमुख साहेब असतील, मारुती शेंडगे, सलीमभाई शेख, मोईन कुर्बो, साहिल कुर्बो, त्याचबरोबर इथं युवराजजी शेंडगे, विकासजी साठे आणि शिवपूजा हॉस्पिटलचे सर्व शिवाजीराव पनासे सर, या सर्वांच्या मेहनतीतून उभा राहिलेला हा क्रिकेटचा सोहळा. केलफॉस फाउंडेशनच्या माध्यमातून आणि हॉस्पिटल शिवपूजा यांच्या माध्यमातून लकी ड्रॉची स्पर्धा आयोजित केली आहे. आणि लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये आपण पाहतोय केलफॉस फाउंडेशन आणि शिवपूजा हॉस्पिटल
यांच्या माध्यमातून आकर्षक अशी इलेक्ट्रिक बाईक आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 24 बॉल आणि 19 चेंडू 47 करायच्यात. दुरुस्ती करतोय, शेवटचे 18 चेंडू आणि 47 करायच्यात. मॅचमध्ये पुन्हा एकदा इकडे ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळालाय. 18 चेंडू आणि 47 वरती आलाय सामना. परंतु मित्रांनो, भूषण गोळे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, जो मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तोफेंच्या गोळेसारखी खरं तर इकडे भूषण गोळेची बॅटिंग असते. परंतु इकडे पाहायचंय आता भूषण गोळेला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल, कारण माळशिरस तालुक्याचे अनेक दर्दी क्रिकेटर, दर्दी चाहते या मॅच वरती लक्ष देऊ नये. जय बनकर. हो, यावेळेस खूप बाहेरचा बॉल होता, पाठलाग केलाय आणि इकडे खेळाडूकडून चूक, सीमारेषा पार, चौकार. चौकार आला इकडे मित्रांनो. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करणारा चौकार येतोय. खूप बाहेरचा बॉल होता. खरं तर इकडे हा चेंडू सोडून जरी दिला असता तरी इकडे वाईट आला असता, परंतु इकडे चौकाराने पुन्हा फेरबदल होतोय. 17 बॉल आणि 43 करायच्या. डॉट बॉल आलाय. 16 चेंडू आणि आता मात्र इकडे आल्यात 43. प्रत्येक डॉट बॉल सामन्यामध्ये दबाव क्रिएट करेल मित्रांनो. रंगत आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस देखील आडव्या बॅटने फटका आणि इकडे पुन्हा क्षेत्ररक्षकाकडून चूक. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. या चौकाराने पुन्हा इक्वेशन बदललं जाईल, जिंकण्याचं समीकरण. मित्रांनो, शेवटचे 15 बॉल 39 करायच्यात. डॉट चेंडू येणं खरं तर फिल्डिंग टीमसाठी खूप महत्वाचं आहे, परंतु इकडे बॅटिंगचा धुराळा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूवरती चौकाराची मोहर आहे. जय बनकर या नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळतीये. खूप चांगली बॅटिंग आपल्याला इकडे पाहायला मिळाली आहे. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार तर आलाय. चौकाराने पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण केलाय. श्रीराम कृषी केंद्र माळखांबी संघाला मात्र जिंकण्यासाठी लागत आहेत. 14 चेंडू आणि 35 धावा. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. 14 चेंडू आणि 35 धाब्यांची गरज. आनंदचा हा बॉल, यावेळेस कमालीचा बॉल टाकला इकडे. अगदी अचूक लाईन लेंथ आणि अचूक टप्पा आहे. आणि इकडे मी अनेक वेळा सांगतो, बाहूमधील कटप्पा आणि क्रिकेटमध्ये बॉलचा टप्पा फार महत्वाचा आहे. हा अचूक टप्पा. इक्वेशन बदललंय. 13 चेंडू आणि 35 धावा. 13 चेंडू आणि 35 धावा. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, काही घडू शकतंय. इकडे जर एखादी विकेट आली तर पुन्हा फिल्डिंग टीम सामन्यामध्ये येईल. परंतु इकडे जय बनकर षटकार इकडे ठोकलाय आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये जय बनकरने सांगितलंय, परिस्थिती जेवढी असते बिकट तेवढाच मैदानाच्या आतमध्ये जय बनकर असतो नेहमी तिखट. काय जबरदस्त आहे, काय जबरदस्त बॅटिंग आहे. जय बनकरने इकडे धावा ठोकल्यात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 15 चेंडू आणि 33 धावा. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. जबरदस्त मैच. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष का कोई भी आदमी महान नहीं होता. जब तक न पड़े पत्थर पे हथौड़े के घाव, पत्थर भी भगवान नहीं होता.
देवाला देव पण आणायचं असेल तर टाक्याचे घाव सोसावे लागतात. मित्रांनो, तुम्हाला आम्हाला सामना जिंकायचा असेल, विजय हासिल करायचा असेल तर तुम्हाला आम्हाला संघर्ष करावा लागतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक. समोर आहेत भूषण गोळे. 29 करायच्यात. भूषणचा पहिला फटका फसला आणि इकडे विकेट आली आहे. विक्रमने मैदानाच्या आतमध्ये विकेट घेतली आणि विक्रम फक्त मैदानाच्या आतमध्ये म्हणत असेल, देवाकडे नाकी डोळे छान बायको मागावी आणि देवाने पदरात कटरीना कैफच टाकावी. असा क्षण मात्र विक्रमच्या आयुष्यामध्ये येतोय. कारण मैदानाच्या आतमध्ये ज्या 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 फलंदाजाची विकेट आली आहे मित्रांनो, तो साधा सुधा मामूली खेळाडू नाहीये. भूषण गोळेला इकडे बाद केलंय. मैदानाच्या आतमध्ये भयान शांतता आपल्याला बघायला मिळेल. खरं तर ही शांतता बरंचसं काही सांगून जाईल. 11 चेंडू आणि 29 ची गरज. 11 चेंडू 29 करायच्यात. ऑनलाईन सामना बघणाऱ्या प्रेक्षकांना कशी वाटली आमची स्पर्धा कमेंट करून सांगा. वाह, काय कमालीचा बॉल. विक्रमचं कौतुक करावं लागेल. लाजॉब गोलंदाजी, बेमिसाल गोलंदाजी आहे. इकडे बबलूला देखील मैदानाच्या आतमध्ये शांत उभं केलंय. कमालीचा बॉल होता, कमालीचा बॉल. काय क्रिकेट इकडे प्रेक्षकांना बघायला मिळालंय. चौथी क्वार्टर फायनलची मॅच ही प्रेक्षकांना स्वस्त बसू देत नाहीये. शेवटचे 10 बॉल 29. परंतु इकडे पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट आहे का. परंतु मित्रांनो, आता मात्र पुन्हा ट्विस्ट निर्माण झालाय. तिसऱ्या पंचांची मदत आणि इकडे ही विकेट खूप महत्वाची असेल. विकेट जर आली तर मग मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा. आणि इकडे मित्रांनो काय घडलंय. फलंदाज फलंदाज बाद. महत्वाची विकेट आली आहे मित्रांनो. आणि खरं तर मग अशा वेळेस मला सुनील गावस्कर यांचं गीत आठवतं नेहमी. या दुनियेमध्ये खरं तर या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. इथं जो चुकणार आहे तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. यापूर्वी आपण साखळी पद्धतीचे सामने खेळलोय. आता तुम्ही नॉकआउट मध्ये आहात. त्यामुळे खरं तर इकडे एक बॉल खूप महत्वाचा आहे. जे काय करायचंय तुम्हाला आज करायचंय, आज नाही तर आत्ता करायचंय. ज्या खेळाडूने फ्री हिटचा बॉल असेल, ज्या खेळाडूने हिट मारला त्याचं कौतुक देखील असेल. वाईट बॉलची घोषणा आहे. जबरदस्त कामगिरी आहे. वाईट बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. मित्रांनो, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि आमदार प्रीमियर लीगचं यासाठी आयोजन आहे. काय जबरदस्त खेळ. क्रीडा रसिकांचं लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. पुन्हा एकदा वाईट बॉल. मित्रांनो, कष्टाने कमवलं आणि इन्कम टॅक्स मध्ये गमवलं. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 10 आणि 26 करायच्यात. 10 चेंडू आणि 26 धावा. मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. एक चेंडू फार महत्वाचा आहे. इकडे विक्रमला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. फ्री हिटचा बॉल. समोर आहेत रणजीत. अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. वाईट घोषित केलाय. नक्कीच तिसरे पंच इकडे शहानिशा करतायत. आणि इकडे तिसऱ्या पंचांनी कळवलंय वन बाउन्सची घोषणा होतीये. वन बाउन्सची घोषणा आपल्याला पाहायला मिळाली आहे. मित्रांनो, मॅच अजून संपलेली नाहीये.
शेवटचे 9 चेंडू आणि 26 धावा. 9 चेंडू 26 धावा. इकडे हा चेंडू अतिशय निर्णायक राहील मॅच मध्ये. हा बॉल खूप निर्णायक आहे. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस समोरच्या दिशेने खेळलाय फटका डीप लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण फील्ड देखील चांगली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 8 चेंडू आणि 25 धावा. या 2 चेंडूवरती जर एखादा बिग हिट आला तरच मॅच मध्ये येण्याची शक्यता आहे. 8 चेंडू आणि 25 धावा. इथून पुढे देखील पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी होते. 2 चेंडू निर्णायक आणि इकडे प्रयत्न तर केलाय. फटका फसला. विकेट देखील आली आहे. काय जबरदस्त खेळ चाललाय मित्रांनो. कधी मॅच इकडे तर कधी मॅच इकडे. प्रेक्षकांनो एकदा जर आयोजन आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर. काय जबरदस्त पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली आहे. खेळाडूंना विनंती आहे थोडंसं पाठीमागे सरका. माळखांबीचे सगळे खेळाडू तुम्ही पाठीमागे सरका. 52 धावा आहेत. खरं तर मित्रांनो बघा, आम्ही बैलगाडा शर्यतीत थारवरती बसून बघताना पाहिलं होतं, परंतु मित्रांनो क्रिकेटमध्ये आता थारवरती बसून मॅच आनंद घेत आहेत प्रेक्षक. हातवरती करा थारवरचे. याही वेळेस फटका तर खूप चांगला आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचत आहेत, परंतु प्रयत्न देखील फसलेला आहे. जबरदस्त खेळ. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 23 करायच्यात. ऑनलाईन सामना बघणारे प्रेक्षक काय वाटतं या स्पर्धेबद्दल कमेंट करून नक्की कळवू शकताय. आमदार चषकाचं आयोजन कसं दमदार झालंय का? मी तर म्हणेल टीमही ओके होत्या, लाईव्ह पण ओके, समालोचन पण ओके, स्कोरर पण ओके आणि सगळं कसं ओकेच आहे. सांगोलेच्या भाषेत सांगायचं म्हटलं की सगळं ओके. खरे तर इकडे आता माळखांबीचे प्रेक्षक म्हणत असतील माळखांबी जिंकावी, काही प्रेक्षक म्हणत असतील स्वरांजली अँड राजवीर सामना जिंकावी, परंतु काही प्रेक्षक म्हणत असतील होऊन जाऊन द्या मॅच टाय. थँक्यू डीजे. षटकार आला. शेवटचे 5 चेंडू आणि 17 धावा. मित्रांनो हे आहे क्रिकेट तुम्हाला स्वस्त बसू देत नाही मित्रांनो. शेवटचे 5 चेंडू आणि 17 करायच्यात. काही घडू शकतंय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कुठं कसं काय घडेल हे सांगू शकत नाहीये मित्रांनो. कारण जर पाहिलं याच क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा भारतीयांना अगदी वेळ लावून टाकलंय. 6 बॉल 23 होत्या मित्रांनो. आता पहिल्या षटकाराने सामना आणलाय. 5 चेंडू आणि 17 धावा. जबरदस्त मॅच, काटाकिर्र लढत जी प्रेक्षकांना मॅच बघायची आहे तशीच पाहायला मिळते. कॅमेरामन एकदा आमच्या थारवरच्या प्रेक्षकांना फोकस करा आणि दाखवून द्या क्रिकेट देखील थारवरती बसून बघितलं जातं. काय जबरदस्त स्पर्धा आहे, जबरदस्त स्पर्धा. क्रिकेट आणि फक्त क्रिकेटची चर्चा. माळशिरस वेळापूरचं मैदान चर्चेत आहे आज. प्रेक्षकांची देखील गर्दी वाढत चालली आहे. दर्दी क्रिकेटर आणि मैदानाच्या आतमध्ये देखील वातावरण गरम आणि गरमच पाहायला मिळतंय. पावसाळ्यामध्ये गरमागरम मॅच पाहायला मिळाली आहे. हो याही वेळेस वा भाई वा, बॅक टू बॅक 2 षटकार. चार चेंडू आणि 11 धावा.
काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्रीडा रसिक सामन्याकडे बारकाईने नजर लावू नयेत. सामना कोण जिंकेल, कोण जिंकेल. काही प्रेक्षक म्हणतायत माळखांबी जिंकेल, तर काही प्रेक्षक म्हणतायत सोरांजली जिंकेल. परंतु मित्रांनो, काही प्रेक्षक म्हणतायत होऊन जाऊन दे एकदा सुपर ओव्हर. नक्कीच मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर होईल. आणि यापूर्वी साखळी पद्धतीच्या सामन्यामध्ये देखील या संघाची आपण सुपर ओव्हर बघितली आहे. त्यामुळे खरं तर रंगत 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 आणि रंगत. रणजित यांनी जर सामना जिंकून दिला तर दादनबाई शेख यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार. 4 बॉल शिल्लक आहेत, 11 करायच्यात. 4 चेंडू 11 धावा. हाय व्होल्टेज सामना. प्रेक्षक उभा राहिलेत. आणि 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 पाहायचं इकडे काय घडलंय. फलंदाज धावबाद. मोक्याच्या क्षणी आली आहे विकेट. मित्रांनो, काय वाटतंय सामना कोण जिंकेल. प्रेक्षकांमधून आवाज येऊन द्या. काय वाटतंय सामना कोण जिंकेल. पैसा पैसा वसूल नियोजन इसे बोलते हैं दादा तुपे. परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम. नक्कीच संपूर्ण टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. दादा तुपेंच्या पाठीशी देखील खूप मोठी ताकद जी आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 11 धावा. मॅच अजूनही ऑन पाहायला मिळतीये. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज सुहास दाखल झालाय, परंतु सलमान आहे स्ट्रायकिंग एंडला. इथून पुढे देखील हेलिकॉप्टर बॅक टू द बॉलर. एक तर आली, दुसरीचा प्रयास, धावबाची संधी आणि इकडे फलंदाज धावबाद. मित्रांनो, 2 चेंडू आणि आता मात्र 10 धाव्यांची गरज. हा चेंडू निर्णायक राहील मॅच मध्ये. 2 चेंडू आणि 10 धावा. स्ट्रायकिंग एंडला माळीनगरचा सिक्सर किंग, माळीनगरचा सुपरस्टार सलमान. निश्चितच आपण पाहतोय खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. आमदार प्रीमियर लीग, आमदार चषकाचं आयोजन. आणि याच बरोबरीत मॅच संपली नाहीये मित्रांनो. थँक्यू. षटकाराने पुन्हा सामन्यात घेऊन आलाय मित्रांनो. 1 चेंडू आणि 4 धावा. जो सामना सुरुवातीला जनरल वॉर्ड मध्ये होता मित्रांनो, आता तो ICU मध्ये घेतलाय. रणजित यांच्या खेळीसाठी हॉटेल सार्थक यांच्या वतीने 200 रुपयांचा पुरस्कार. 1 चेंडू आणि 4 धावा. मित्रांनो, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी मॅच बघू नका, त्यांनी आवाज ऐका. 1 चेंडू आणि 4 डॉट बॉल आला तर आणि दमदार सामन्यात विजय मिळवलाय सोरांजली अँड राजवीर 11. मित्रांनो,